निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. खरं तर सांगोला तालुक्यामध्ये विधानसभेची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्याचे नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरेशदादा बनसोडे हे तर खरं तर आपल्यासोबत आहेत. यांच्याकडून जी रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि रणधुमाळीच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील जी राजकीय पक्ष आहेत कशा पद्धतीने निवडणूक लढणार आहेत याबाबत आपण खरं तर चर्चा करणार आहे. दादा, रणधुमाळी विधानसभेची लागलेली आहे, तर तालुक्यातली परिस्थिती सध्याची काय आहे आणि तुमच्या त्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत? नमस्कार. आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे असं तुम्ही सांगताय. रणधुमाळी म्हणजे प्रत्येक नेता ज्याला वाटतं मीच आमदार होणार, जी खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं सांगायच्या प्रयत्नात आहे. आता वास्तविक या तालुक्यातलं सांगायचं गेलं तर दोनच प्रतिस्पर्धी या तालुक्यात हाय असं भासवायला आहेत की विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील आणि त्यांच्या विरोधात देशमुख फॅमिली. पण देशमुख फॅमिलीचं असं झालं आहे की दोघा भावाभावाचं वादं मिटताना मला तर वाटत नाही. मिटली तर चांगलीच गोष्ट आहे, पण मिटत नाही असं दिसतं या. आता शहाजीबापू म्हणतो आहे की विकास कामाच्यावर मी आमदार होऊ शकतो या, पण काय विरोधक म्हणतात की विकास काम कागदावरच आहे. त्यांचंसुद्धा बरोबरच आहे, कारण 2-4 कामं मी माहिती घेतली आहे की 2-4 कामं नावालाच कागदावर आहे. ती शहाजीबापूच्या विकास कामाचा फायदा हा 4च लोकाला होतो या. एक शहाजीबापू की जो निधी आणतो या, दुसरा त्याचा ते खाली एजंट काम वाटप करतो ना त्याचा माणूस, तो प्रति आमदारच तो, आणि तिसरा फायदा होतो कॉन्ट्रॅक्टरला, आणि चौथा त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला की जी बिलं काढतो या. ह्या चौघा व्यतिरिक्त तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकाला आणि मतदाराला फायदा आहे असं शहाजीबापूंनी एक काम सांगावं कुठलं केलं आहे त्यांनी. असं शहाजीबापूचं कामं काय कागदावर काय त्यांनी फायदे तेवढी कामं केली ती. मग रोड असेल, मग रोड कसा करते ती माहीत आहे. 6 महिन्यात रोड ते होता नव्हता होतोय बिल. आणि कसं आहे, लोकप्रतिनिधी कोण नाही, पंचायत समिती सदस्य नाही. बापू तर स्वतः आता आमदार आहेत की विद्यमान, ते असू दे की, लोकप्रतिनिधी नाही म्हणतात. खालचे म्हणतो मी, नगरपालिकेचे नगरसेवक नाहीत. सीओला जाब विचार आहे, बीडीओला जाब विचार आहे, पंचायत समिती सदस्य नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही. त्यामुळं आता तालुक्याचा लोकप्रतिनिधी फक्त आमदारच आहे शहाजीबापूच. त्यामुळं कोण निकृष्ट दर्जाचं काम करतंय, कागदोपत्री धावतंय, करतंय का नाही, का असंच बिलं काढतंय, ही बघायलाच कोण नाही. आता विधानसभेची आचारसंहिता काही दिवसामध्ये लागेल. जर विधानसभेची आचारसंहिता लागली तर आता हे जर उमेदवार रिंगणात उतरले तर यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आमदार तालुक्याचा कोण असेल, काय वाटतं या संदर्भात? नाही, आमदार कोण होईल त्याची त्याच्या प्रयत्नाचा विषय आहे. पण शहाजीबापू, बाबासाहेब देशमुख, दीपक आबाई नावं मी ऐकून आहे, पण चौथा उमेदवार मी पण आहे ना. म्हणजे तुम्ही पण निवडणूक लढवणार आहे? 100% लढवणार. बरं, परंतु शेतकरी कामगार पक्षाने सांगितले की देशमुख कुटुंबामध्ये एकाच कुटुंबामध्ये 2 उमेदवार दिले आहेत. हां, मग जर या दोघांचं नाही मिटलं तर तालुक्याची काय दिशा असू शकते? नाही, मी गेले बी एका मुलाखतीत सांगितले की दोघांचं नाही मिटलं तर शेतकरी कामगार पक्षाचा विजय हा होणारच नाही. होणार नाही. हा नाही होत. ह्या दोघांचं नाही मिटलं तर आमदार होणार नाही आणि पक्ष नामशेष होईल. त्यांच्या मताचा फायदा कुठल्या पक्षाला होईल किंवा कुठल्या नेत्याला होईल? नाही, त्या दोघात डिवायडेशन झालं, अनिकेतन बाबासाहेब उभा राहिली तर काय प्रमाणात मतं अनिकेतनं घेतली तर धनगर समाजाचीच मतं फुटणार आहे ती. इतर समाज अनिकेतला मत नेत नाही, धनगर समाजाचीच काय मतं फुटणार आहे ती. आणि कळत न कळत मीच नाही येडं माणूस सांगेल की ह्याचा फायदा इतर उमेदवार होईल. मग शहाजीबापूला तर होईल, नाहीतर मला तर होईल. कारण मी बी गणपतराव देशमुखांना 25 वर्ष मदत केली आहे, 20 वर्ष त्यांना, 5 वर्ष अनिकेतची निवडणूक. त्यामुळे धनगर समाजानं मला मत द्याय काय अडचण आहे. मी 25 वर्ष माझं आजनपंज 55 वर्ष आबासाहेबाबरोबर आमचे खानदान राहिली. मी RPIमध्ये असताना आमदार केला, आबासाहेबाला मदत केली. त्याची जाण राखून धनगर समाज मला मत देईल. नाही, पण त्यांची मतं जर विभागली कुटुंबामधली तर त्याचा फायदा कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या नेत्याला होईल असं तुम्हाला वाटतं? त्याचा फायदा शहाजीबापूला होईल. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा अजून शहाजीबापू आमदार तालुक्याचे असू शकतात. बरं, मग त्याच्यावरती पण नागरिकांचे जर खालची पातळी जर बघितली तर नागरिकांमध्ये बापूंच्या विरोधात रोष पण आहे.
मग त्यावर काय मत आहे तुमचं? नाही रोष असेल पण मत द्यायचं कुणाला मग? दीपक आबा तर दीपक आबा पण एका बाजूला उभा राहायची त्यांनी चंग बांधलेला आहे त्यांचा पण विधानसभेचा. नाही मी दीपक आबाचा हा चंग गेले 30 वर्ष बघतोय. दीपक आबा निवडणूक जवळ आल्या का लढतोच म्हणते. पण आबांनी परवा एका कार्यक्रमात स्टेटमेंट दिले की ब्रह्मदेव जरी आले तर मी माघार घेणार नाही. मग ते अपक्ष असो किंवा पक्षातून लढवायची जर वेळ आली मग असंही आबांनी दिलेलं आहे. मग त्याच्यावरती काय भूमिका? नाही, दीपक आबा जर उभं राहिलं, शहाजी बापू, दीपक आबा आणि अनिकेतन बाबासाहेब देशमुख, तर मी आमदार होतोय. म्हणजे तुम्ही आमदार होताय? हां, कारण दीपक आबा आणि शहाजी बापूचं मताचं डिवायडेशन होणार, अनिकेतन बाबासाहेबाच्या मताचं डिवायडेशन होणार आणि माझ्या मताचं डिवायडेशन व्हायची भानगडच नाही ना. तुम्हाला त्याचा कसा फायदा होईल? बरोबर आहे. दलित, भटका, विमुक्त, अल्पसंख्याक, मुस्लिम समाजाची मी कामं केली ती. हा समाज लांबला आहे. आज दीपक आबाचा वडील बी आमदार होतं आणि दीपक आबा बी विधान परिषदचा आमदार होतं. शहाजी बापू बी 5 वर्ष होतं आणि आता चालू 5 वर्ष म्हणजे शहाजी बापू 10 वर्ष आणि आबासाहेब 55 वर्ष. ह्या शहाजी बापूनं, दीपक आबानं वडिलाची दीपक आबाची कारकीर्द आणि बाबासाहेबांना अनिकेतनं आजोबाची 55 वर्षाची कारकीर्द. दलित, मुस्लिम, भटके, विमुक्त, अल्पसंख्याक ह्यासाठी या तिन्ही आमदारक्यांनी काय दिलंय की ह्यांनी स्टेजवर एकदा सांगावं आणून. नाही, पण आता तुम्ही सांगितलेल्या ह्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्व जे आहे खऱ्या अर्थानं तालुक्याला मान्य होईल ह्या दोघांपैकी असं अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख यापैकी योग्य कोण आहे? तुमचं काय मत आहे याच्यावर? नाही माझं काय मत नाही. मी त्यांची योग्यता काढायची माझी काय, मी माझी योग्यता सांगणार. म्हणजे त्या दोघांची योग्यतापेक्षा तुमची योग्यता काय आहे? असणारच, कारण मी वयाची 27 वर्ष या तालुक्याला योगदान दिले. दलित, भटके, विमुक्त, अल्पसंख्याक, मग काय गोरगरीब मुस्लिम, काय काय तर सर्वसामान्य गरीब धनगर आणि मराठा समाजाच्या सुद्धा लोकांची मी कामं केली ती. त्यामुळं माझं 27 वर्ष कुठं आणि ह्यांची 3 वर्ष कुठं. आबासाहेब येऊन 3 वर्ष झाले, बाबासाहेब देशमुख येऊन, आणि अनिकेत तर निवडणुकीच्या आधी 4 महिने आले पुन्हा निघून बी गेले आणि आता 6 महिने आले. म्हणजे अनिकेतचं 1 वर्ष आणि बाबासाहेब 3 वर्ष. मी माझी 27 वर्ष ह्यांच्या मागे हिंडू. बरं, मग आता बापू पण तुम्ही म्हणताय भविष्यामध्ये आमदार येणाऱ्या विधानसभेला होऊ शकतात जर या दोघांचं नाही झालं तर. पण बापू जर आमदार फिरून तालुक्यात झाले तर तालुक्याची काय चित्र काय असेल? नाही चित्र काय म्हणजे आता हेच बाकीचे विरोधक जर सक्षम नसतील, त्यातला मराठा समाज हा 99.99% आमदारकीला शहाजी बापूच्या पाठीमागं असतो. मराठा समाज, मराठा दीपक आबाला आमदार व्हावं असं एका मराठा समाजाच्या माणसाचं मला स्टेटमेंट दाखवा. मराठा समाज आमदारकीला शहाजी बापूचा प्रतिस्पर्धी दीपक आबाला कधीच स्वीकारणार नाही. आणि दीपक आबाला मग हे अशीच धनगर, दलित, मुसलमान अशी चुकून वाकून कळपातनं भटकून बाहेर गेलेली की ज्याला नोकरीचं आमिष दिले, नोकरी लावली, काही जण कॉन्ट्रॅक्ट काम बापू संघ तो आता युतीत असल्यामुळं बापूच्या काही कामाची टक्केवारी ह्याला बी आहे ना, कामाचं वाटपात 40-60 असं. मग ह्याच्याकडे 1-2 कामं मिळणारे असे काय तर गद्दल गोंधळवाले आबा म्हणते ती. पण आमदारकीला मराठा समाज कधी आबाला प्रतिस्पर्धी समजत पण आबा आजपर्यंत निवडणुकीच्या प्रक्रियेत उतरली पण नाहीत. मग ह्यावरती काय म्हणजे काय मत आहे तुमचं? नाही. त्याला स्वतःलाच ती मतं कशी कशी आपल्याला कसे काय कॅल्क्युलेट केली किंवा तुम्ही कशा पद्धतीने ती बघताय की मतं मराठा समाजाची मतं आहेत ते आबांची नसून बापूंचीच आहेत, हे कसं काय गृहीत धरताय? नाही. मी फेसबुकला, व्हॉट्सअपला मुलाखत आता तालुक्यात तुमच्यासारखे जे TV चॅनलवाली मुलाखत घेत फिरतात, आमदारकीबद्दल विचारतात. त्यात शहाजी बापू पाटील आणि बाबासाहेब देशमुख 2च नावं आहे ती. तुम्ही एक मुलाखत दावा दीपक आबाचं नाव तर कुठं आहे का? काल पण बऱ्याच माध्यमामध्ये आबांच्या बाबतीत सांगितले की शहाजी बापूंनी जे आबांना सांगितलं होतं की आमदार करतो ते एक जे काही स्टेटमेंट आहे ते व्हायरल होताना आपल्याला दिसतंय. तर त्याच्या बाबतीत काय मत आहे तुमचं की त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला आमदार की मी नेक्स्ट टाईमला तुम्हाला मी मदत करतो शहाजी बापूंनी, तर ह्याबाबत काय मत आहे? नाही मला वाटत नाही. कारण 2-3 कार्यक्रम, 4-5 कार्यक्रम, मोठं मेळावा, गणपतीच्या आरत्याला कार्यक्रम दोघांनी मिळून केले. ते एका बी कार्यक्रमात दीपक आबा म्हणला नाही की गेल्या वेळेला बापू तुम्ही मला शब्द दिलता आणि ह्यावेळी तो शब्द तुम्ही पूर्ण करायला काय अडचण आहे. आणि बापू बी कुठल्या कार्यक्रमात म्हणला नाही की दीपक आबासाठी मी गेल्या वेळी महागारी घ्याय ठरवले, मी काय अर्ज भरत नाही पण दीपक आबाचा अर्ज भरणार आहे. त्यामुळे यांचं ठरलंय का नाही तिसऱ्या माणसाला कोण एक तिसरा माणूस साक्षीला दाखवा ना. नाही परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे शहाजी बापूंनी सुद्धा हबप शारदा देशरांकी काकी जी होत्या त्यांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमामध्ये अश्रू त्या ठिकाणी बापूंनी ढासळले होते आणि बापूंनी सांगितले की मी निश्चितपणानं तुम्हाला त्या ठिकाणी मदत करेन. मग ते बापूंनी स्टेटमेंट दिलं होतं.
मग त्या बाबतीत म्हणजे काय मदत? त्या मदतमध्ये विधान परिषदेवर अजून एकदा घ्यायला सांगेल ती एकनाथ शिंदेला सांगून. ती इथली शहाजी बापू इथली रनिंगची आमदारकी सोडत नाही कुणाला. हे शक्यच नाही. म्हणजे बापू आमदार होणारच आहेत. होणार मी सांगत नाही, पण उभा उभा राहणार राहणार. आणि लढणार ही बी फिक्स आहे. हो, मी कोण होणार म्हणून सांगू शकत नाही, मी का भविष्यवाण नाही, पण वेळ बघून सांगणार. पण एवढं मात्र आहे, मी उभा राहिलो का निवडणूक लागली का सांगतो कोण पडणार आहे.